नमस्कार, मी अमरीन खान. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबादेत मध्यरात्री पोलिसांची छापेमारी. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते ताब्यात. पोलिसांकडे पुरावे असतील तर कारवाई करा, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेस सुरुवात. आता सविस्तर बातम्या. औरंगाबादेत एटीएसने मध्यरात्री शहरात मोठी छापेमारी करून पीएफआयचे 12 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादेत मध्यरात्री छापेमारी. पीएफआयचे कार्यकर्ते ताब्यात. दहशतवाद्यांशी संबंधित आरोपांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद आणि सोलापूरमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना एटीएस आणि NIA याने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पीएफआयच्या कार्यालयावर देशभरात छापेमारी झाली होती. जवळपास 100 जणांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रात ANI आणि ATS कडून संयुक्त कारवाई करण्यात आली होती. सोमवारी मध्यरात्री तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा कारवाई केली. औरंगाबाद ATS आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पीएफआयचे आणखी 13 ते 14 कार्यकर्ते ताब्यात घेतले. एकाच वेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. औरंगाबाद पोलीस आणि ATS कडून रात्रभर छापेमारीची कारवाई सुरू होती. पोलीस प्रशासनाकडे पुरावे असतील तर खुशाल कारवाई करावी, असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. पीएफआयवरील कारवाईबाबत त्यांनी MIMची भूमिका मांडली. देखिए, अगर ATS हो या NIA हो, सेंट्रल एजेंसीज हो, अगर इनके पास कुछ पुख्ता सबूत है तो इसका कोई एतराज़ नहीं करेगा, कोई इसमें कोई रुकावट नहीं पैदा करेगा कि अगर वो बराबर से इंक्वायरी करते हैं अगर उनके पास सबूत है तो। और यकीनन अगर कोई ऐसा है क्लूज़ अगर उनके पास है, कुछ इनपुट्स उनके पास कॉन्क्रीट अगर है तो वो अपना काम करे। लेकिन मैं एक बात ये भी बताना चाहता हूँ कि इससे पहले जब भी कोई इस तरह के नौजवान लड़कों को अरेस्ट किया गया है, अदालतों ने कई सालों के बाद उन्हें बेकसूर साबित करके छोड़ा है। उसमें मैं उदाहरण के तौर के ऊपर अगर आपको बताऊं तो मालेगांव के जितने भी लड़के गिरफ्तार किए गए थे उनको 10 साल के बाद, 10 साल वो जेल के अंदर रहे, प्रोफेशनल लड़के थे, उनको 10 साल जेल में रहने के बाद है तो फिर अदालत ने उनको बेकसूर साबित करके जेल से रिहा किया। वैसे ही नासिक की एक स्पेशल टाडा कोर्ट ने 11 मुस्लिम लड़कों को तकरीबन 25 साल के बाद उन्हें बाइज्जत बरी किया था। एक नसीर नाम का एक लड़का था जिसको सुप्रीम कोर्ट ने 23 साल जेल में गुजारने के बाद उसको रिहा किया था। तो ऐसे कितने उदाहरण हैं। हम ये नहीं कह रहे हैं कि अगर PFI हो या कोई भी संगठन हो, राजनीतिक संगठन हो, सोशल ऑर्गेनाइजेशंस हो, अगर कोई गलत काम कर रहा है तो उसका कोई समर्थन नहीं करेगा उसमें। लेकिन ये जो मैंने आपको उदाहरण दिया है, अगर ऐसे उदाहरण अधिकारी तो किसी को गिरफ्तार कर लेगा, उन्हें जेल में डाल देगा, अदालतों के अंदर सालों साल केस चलते रहेंगे और उसके बाद अगर 8-10 साल के बाद, 12 साल के बाद, 15 साल के बाद अगर वो बाइज्जत बरी होते हैं तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा। तो हमारा यही कहना है कि अगर आप इंक्वायरी कर रहे हैं तो आपके पास अगर पुख्ता सबूत है तो यकीनन इसके अंदर कोई समर्थन नहीं करेगा। अगर कोई गलत काम कोई कर रहा है तो मैं नहीं समझता हूँ कि देश के अंदर कोई भी ऐसी हरकतों का समर्थन करेगा। लेकिन महज इस बुनियाद के ऊपर अधिकारी को ऐसा लग रहा था, उसने ऐसा सुना है, अदालत एविडेंस मांगती है, अगर वो एविडेंस उनके पास है तो दिखाइए, बताइए उसके अंदर और करिए जो कार्रवाई करना है। मनपा आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्र उत्सव दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम राबविली जात असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडियन्ससोबत बोलताना दिली. माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला अभियान जे आपण राबवतो आहोत त्याविषयी म्हणजे औरंगाबाद महानगरपालिका
माननीय आयुक्त चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण अभियान आपण पूर्ण जे काही आपले 5 ऑक्टोबरपर्यंत राबवायचं आहे त्याच्यासाठी दैनंदिन म्हणजे 26 तारखेपासून म्हणजे कालपासून सोमवारपासून ते येणाऱ्या 5 ऑक्टोबरपर्यंत आपण 18 वर्षावरील सर्व महिलाकरिता विवाहित अविवाहित सर्व महिलांकरिता विविध शिबिरे त्यांच्या आरोग्य तपासण्या त्यांचे समुपदेशन असे विविध कॅम्प आपण औरंगाबाद महानगरपालिकेने अरेंज केलेले आहेत. त्याचं उद्घाटनसुद्धा काल आम्ही 2 सेंटरला म्हणजे एक कैसर कॉलनी सेंटरला कैसर कॉलनी हॉस्पिटल सेंटरला आणि सिल्क मिल्क हॉस्पिटल सेंटरला आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मेन म्हणजे जे काही स्क्रीनिंग कॅम्प्स आहेत जसे की आपलं मॅमोग्राफी कॅम्प आहे, त्यानंतर ह्याचं जे सोनोग्राफीचं कॅम्प आहे, त्याच्यानंतर पॅप्समियर कॅम्प आहे म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा जो काही कॅन्सर आहे तो डिटेक्ट करण्याचा कॅम्प आहे. त्यानंतर आपण जे किशोरवयीन मुलामुलींना समुपदेशन जे आहे, त्याच्यानंतर हाय रिस्क प्रेग्नन्सी आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अडोल्ट्सन क्लिनिक, त्याच्यानंतर स्त्रियांचं BMI, त्यांना पोषक आहाराबद्दल आणि याच्याबद्दलचं समुपदेशन असे जे पूर्ण प्लान आपण चार्ट आऊट केलेलं आहे. आणि त्या प्लानप्रमाणे आपले जे काही शिबिरं आहेत ते शिबिरं कालपासनं सर्व आरोग्य केंद्रावर चालू आहेत. त्याच्यासाठी आम्हाला IMA औरंगाबाद यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. त्यांचेसुद्धा रेनॉल्ड गायनेकोलॉजिस्ट आमच्या आरोग्य केंद्रावर येऊन 18 वर्षावरील स्त्रियांचं तपासणी करतायत, समुपदेशनाचे जे काही शिबिर आहेत त्याच्यामध्ये समुपदेशन करतायत. आणि हे जे सिग्मा हॉस्पिटल आहे त्यांनीसुद्धा आम्हाला मॅमोग्राफीसाठी 3 वेगवेगळ्या दिवशी त्यांनी त्यांचं पूर्ण आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मॅमोग्राफी कॅम्प घेत आहोत. कालसुद्धा यनाट हॉस्पिटलला मॅमोग्राफीचा कॅम्प झाला आणि याच्या पुढच्या दिवसामध्ये 2 ठिकाणी परत मॅमोग्राफीचा कॅम्प होणार आहे. अजिंठा आणि वेरूळ लेणी येथे पर्यटनाला पायाभूत सुविधांचा अभाव असून या संदर्भात डॉक्टर फिरोज खान यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे पर्यटन स्थळावरील गैरसोयी हटवण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली. आज वर्ल्ड टूरिज्म डे के लिए दुनिया भर में काफ़ी टूरिज्म के प्रोग्राम्स होते रहते हैं और लोग इस दिन के बहाने से टूरिज़्म प्रमोशन का काम करते हैं और यहाँ का जिसका जो कल्चरल रिचनेस है वो लोग उस चीज़ को हाईलाइट करते हैं. पर बदकिस्मती से आज हमारे पास औरंगाबाद जिसकी हिस्टोरिकल इम्पोर्टेंस इतनी ज़्यादा है कि महाराष्ट्र में टूरिज़्म का हब कहने वाला औरंगाबाद जिसको सिटी ऑफ गेट्स भी कहा जाता था, आज इस शहर में टूरिज़्म के लिए अगर आप ढूंढते फिरेंगे तो भी एक टूरिस्ट जल्दी नहीं दिखेगा. ये हालात दिन ब दिन बद से बदतर होते जा रही है और ये इसका जो मेन रीज़न है मेरे ख्याल से नेग्लिजेंस डिपार्टमेंट्स की तरफ से इन मॉन्यूमेंट्स की तरफ देखभाल नहीं होने की वजह से. लास्ट उसमें गवर्नमेंट ने 150 करोड़ रुपया आज तक स्पेंड किया था और एलोरा अजंता विजिटर सेंटर्स को कायम किया गया था और इन टूरिज़्म से कंजर्वेशन का और टूरिज़्म प्रमोशन का काम होने वाला था. आज इतना एक्सपेंडिचर करने के बावजूद ये विजिटर सेंटर्स बंद है. इसकी वजह क्या है? एक बेसिक तो ये समझ सुने में आया है कि वहाँ की इलेक्ट्रिसिटी और पानी का कनेक्शन कट हो चुका है. क्यों? तो ना का टैक्सेस और वो बिल्स नहीं भरे गए, वो ड्यूज़ ज़्यादा होने की वजह से आज वहाँ का कनेक्शन बंद हो गया और ये विजिटर सेंटर्स लॉकडाउन हैं. तो आज हमने माइनॉरिटी फ्रंट की तरफ से कलेक्टर साहब को इसका एक मेमोरेंडम दिया जिसके बदले में कलेक्टर साहब ने काफ़ी पॉजिटिव रिस्पांस दिया और उन्होंने एश्योरेंस दिया कि ये विजिटर सेंटर्स जल्द ही हम वापस स्टार्ट करेंगे. और इस मेमोरेंडम के थ्रू हमने काफ़ी कुछ पॉइंट्स और भी उठाए थे. जैसे औरंगाबाद में एक किले आरक है जो पैलेस है, वो एक ऐसा यूनिक आर्किटेक्चर है
और आज वो एकदम डिलेबिलेटेड कंडीशन में है और लोग वहाँ से लकड़ियाँ, खिड़कियाँ, दरवाजे तोड़ के लेके जा रहे हैं। तो उसका जल्द से जल्द रिस्टोरेशन होना चाहिए। और जितने यहाँ के हिस्टोरिकल गेट्स है इसका प्रिजर्वेशन का काम होना चाहिए। इसके अतराफ से जो गंदगी है उसको हटाना चाहिए और टूरिस्ट को आकर वहाँ पे रुकने के लायक, बैठने के लायक कुछ बेंचेस और कुछ थोड़ा सा लॉन वगैरह, पार्किंग स्पेस वहाँ पे अवेल करना चाहिए। और ये गेट्स का प्रिजर्वेशन का काम होना चाहिए। सिर्फ रोड्स बढ़ते जा रहे हैं, लोग फसीलों को तोड़ते जा रहे हैं, दरवाज़ों को छोटा करते जा रहे हैं। तो ऐसा रहेगा तो एक दिन हमारा पूरा हेरिटेज ख़त्म हो जाएगा। और एमटीडीसी ने इस चीज़ के ऊपर ख़ास तौर से ध्यान देना चाहिए। आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया की तरफ से भी इसमें अपना इन्वॉल्वमेंट रहना चाहिए। कॉरपोरेशन ने इसके लिए आगे बढ़ के आना चाहिए। क्लीनलीनेस चाहिए, इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर रोड्स अच्छे होने चाहिए। ये सारे मॉन्यूमेंट्स को पहुंचने के लिए रोड्स बराबर नहीं है, उस पर साइनेजेस नहीं है, ट्रैफिक सेफ्टी नहीं है, पार्किंग स्लॉट्स नहीं है। आखिर ये बजट्स आते हैं तो इसका सही यूटिलाइजेशन हो। और अगर कोई ऑफिसर्स अपनी ड्यूटीज़ करने में फेल होते हैं तो मैं चाहता हूं कि मैनेजमेंट और गवर्नमेंट ऑफिशियल्स के ऊपर एक्शन लिया जाए, क्यों तो वो उसके रिस्पॉन्सिबल है फंड्स जो मिसयूज हो रहे हैं। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना। बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर. ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्यात पोलिसांची 20,000 पदे भरण्यात येणार आहेत. 8,000 पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी 12,000 पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल अशी घोषणा सरकारने केली असून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जर त्यांनी आता तर म्हणताय की ती लवकरच प्रोसेस चालू आहे. आता 3 महिने झाले तशी प्रोसेसच करताय. अजून पण त्यांनी GR टाकलेला नाही. किती मार्काचं कट ऑफ राहील, किती नाही, गोळ्याला किती मार्क राहील, किंवा ते किती म्हणजे 8.5 मीटर गेल्याच्या नंतर 7.5 मीटर गेल्यावरती किती गुण भेटन उमेदवाराला, हे अजून त्यांनी कळवलं नाही. तो पण GR आला नाही. तर GR आल्याच्या नंतर असं एक नियम आहे की तो GR टाकल्याच्या नंतर 60 दिवसांनी भरतीचे ॲड टाकता. पहिलं तो पण GR टाकलेला नाही त्यांनी. अजून बस त्यांनी 7,500 जागा घ्यावा, त्यांनी काही वाढावं पण नाही अशी अपेक्षा बी नाही. पहिली हीच भरती घ्यावं त्यांनी. आणि एक दुसरा मुद्दा NCCचा. NCC त्यांना वाटलंच तर सेपरेट आरक्षण एक गट त्यांचा वेगळा निर्माण करावा, पण त्यांना डायरेक्टली त्यांचे जरा 142 टोटल होती, 7.5 म्हणजे 149 असा ओपनची जागा खाता येते. आणि ते 20,000बद्दल इतकं बोलायचं आहे आम्हाला. फक्त 20,000 नाही बी घेतलं, फक्त 12,000 घेतले पाहिजे. ते नियमित घेतलं पाहिजे, वर्षाला वर्ष भरती दिले पाहिजे. आज मुलांचे लय हाल झालेले आहे. मुले गावाकडून येतात, त्यांना खायची व्यवस्था ते काहीच नाही आहे. ते सगळे कामधंदे सोडून आलेले, शेतातील पेरणी सोडून आलेल्या अभ्यासासाठी. तुमच्या आम्हाला फक्त एकनाथ शिंदे साहेबशी एक आशा आहे की त्यांनी लवकरात लवकर भरती घ्यावी. प्रत्येक तालुक्यामधून परभणी जिल्हा भरपूर लांबून शेतकऱ्यांची मुलं इथं भरतीसाठी आलेली. राहण्यापासून तर खाण्यापर्यंत आजचा खर्च म्हटलं तर 7,000 ते 8,000 रुपये. घरून शेतकऱ्याच्या मुलांनी कसा घ्यायचा हा प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्यानंतर इथं अभ्यास करायला भरपूर काही साहित्य लागतं. अभ्यासिका आहे, ग्राउंड आहे, हे ते सगळं काही गोष्टी. पण गेल्या काळापासून भरतीचं नुसतं आम्हाला फडणवीस साहेब, उद्धव ठाकरे साहेबाच्या काळामध्ये तर भरतीचं नामोनिशाण नव्हतंच. पण आता येणाऱ्या काळात शिंदे साहेबांचे सरकार होतं. आता शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये जर आम्हाला भरतीची आशा दाखवलेली आहे तर ती भरती लवकरात लवकर घेतली पाहिजे. 20,000 जागेचे नुसते आशा दाखवता. आता प्रत्येकाला प्रशासकीय नोकरी लागतेच, पण प्रशासकीय नोकरीमध्ये केव्हा तर त्याच्यामध्ये पण घोटाळे चालू आहे. आता किती घोटाळे निघलेले आहे. आरोग्य विभागामध्ये घोटाळा आहे. म्हणजे मुलांनी करायचं का हा खूप मोठा प्रश्न आहे. काऊन मुलं आत्महत्या करणार नाही याचा प्रश्न हा सरकारने
गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे आता नवीन GR काढलेलं आहे सरकारने NCCमध्ये 7.5 गुण दिलेले, मान्य आहे आम्हाला त्यांचे पण कष्टाचे, पण हे चुकीचं आहे. कारण की ज्यांचे राखीवमधून त्यांच्या जागा काढल्या तर आम्हाला चांगलं वाटेल. कारण की आता या मुलांमध्ये एक आता औरंगाबाद सिटीला 2019ला 18ला 1-2 जागेसाठी 1 ते 1.5 लाख असे फॉर्म आलेले. या फॉर्ममधून जर एका मुलाचं सिलेक्शन करायचं म्हटलं तर किती मोठी बिकट परिस्थितीची गोष्ट आहे ही. आपण सगळ्यांनी आणि सरकारने गांभीर्याने घ्यायची गोष्ट हे. आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणी येथे 10 दिवसीय शिबिराला सुरुवात झाली आहे. भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी शिबिराची रूपरेषा ADN सोबत बोलताना सांगितली. श्रामणेर प्रवज्जा घेऊन बुद्धलेणीवर 10 दिवसाचा विपश्यना कोर्स, 10 दिवसाचं ट्रेनिंग कंप्लीट करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व उपासक प्रवज्जा घेऊन 10 दिवस कंटिन्युटीमध्ये या ठिकाणी राहणार आहेत. आणखी अशोक विजयादशमीपर्यंत दररोजचे कार्यक्रम सकाळी 5 पासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सतत कार्यक्रम, धम्मदेशना, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, सूत्रपठण अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहतील. अशोक विजयादशमीच्या शुभदिनी 5 ऑक्टोबरला संपूर्ण मराठवाडा प्रांतातून आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बौद्ध अनुयायी बाबासाहेबांच्या या 33व्या 66व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाला अभिवादन करण्यासाठी खूप लांबून लोक इथे येतात. आणि आम्ही गेल्या 40 वर्षापासून या भूमीवर हा महोत्सव सतत साजरा करत आलेला आहोत. या 40 वर्षामध्ये कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त लोकांनी श्रामणेर प्रवज्जा घेतलेली आहेत. आणि काही लाखाच्या गणतीमध्ये बौद्ध अनुयायी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. दरवर्षाला कमीत कमी 5 ते 6 लाख लोक मोठ्या प्रमाणात येतात. औरंगाबादचे राजकीय क्षेत्रातले लोक स्वयंप्रेरणेने येतात. वंचित बहुजन आघाडीचे गौतम आगरे हे बीड जिल्ह्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या विषयी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडन्सोबत बोलताना माहिती दिली. यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत या विभागामध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगार, सफाई कामगारांसहित इतर कामगारांना किमान वेतनच मिळत नाही, तर बाकीच्या प्रचलित अद्ययावत कामगार कायद्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मागील 2013 पासून या ठिकाणी संघर्ष चालू आहे. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी आंदोलनाच्या वेळेमध्ये प्रत्येक वेळेस वेळ काढूपणा करतात, बैठक लावतात, इतिवृत्त तयार होते, परंतु त्यांना त्या इतिवृत्ताची अंमलबजावणी होत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे. दुसरा मुद्दा आहे टोकवाडी ग्रामपंचायतमध्ये दलित वस्ती सुधारणा योजना, 25-15ची कामे, खासदार फंड, म्हणजे जे काही विकासाची कामे असतील ते कामं थातूरमातूर करून कसल्याही परिस्थितीमध्ये निविदाची रूल्स अँड रेग्युलेशन त्यांचं पालन केलं नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी म्हणून तृतीय पक्षाच्या वतीनं इन कॅमेरा जायमोक्यावर यांची तपासणी करावी या मागणीसाठी आम्ही त्यांना पत्र दिलं होतं. शहरातील चिस्त्या चौकात MIMचे माजी नगरसेवकास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून यात ते गंभीर जखमी झाले असून पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. MIMचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडे यांना शहरातील चिस्त्या चौकात मारहाण करण्यात आली असून डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून पुढील उपचारासाठी त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. अवघ्या शिवना तालुक्याचे आराध्य ग्रामदैवत भगवती श्री शिवाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून घटस्थापनेने सुरुवात झाली असून मंदिर व्यवस्थापन सदस्यांनी एडेन्सोबत बोलताना अधिक माहिती दिली.
अवघ्या तालुक्याचे आराध्य दैवत शिवना तालुका सिल्लोड येथील ग्रामदैवत भगवती श्री शिवाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारपासून घटस्थापनेने सुरुवात झाली असून मंदिर व्यवस्थापन समितीने 2 दिवसांपूर्वीच मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यात मंदिर व परिसर स्वच्छ पाण्याच्या माऱ्याने धुवून काढण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात हाय मास्ट दिवे बसवण्यात आलेले आहेत. आरतीसाठी स्वतंत्र ध्वनी निक्षेपक यंत्रणा व महिला भाविकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात शार्दूल नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी सालाबादप्रमाणे घटस्थापना करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भाविक अशोक केशरीनाथ गोसावी यांच्या घरून सोमवारी सकाळी रोजी देवीच्या पातळाची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर 9 वाजेला घटस्थापना व पहिली आरती होईल. कार्यक्रमास अजिंठ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते, महसूल प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी राधाकृष्ण जाधव, तलाठी भगतसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी केशव दौड यांची उपस्थिती होती. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाई देवी मंदिर विश्वस्त व्यवस्था व समस्त ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. एडीएन प्रतिनिधी विनोद जगताप, शिवना. तालुक्याचे आराध्य दैवत शिवाबाई देवस्थान शिवना येथे आज शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात झालेली आहे. भल्या पहाटे इथे शिवाबाईला रुद्राभिषेक सहित पूजा अर्चा, पंचोपचार पूजा वगैरे करण्यात आली. नंतर शिवना येथील अशोक जैन यांच्या इथून परंपरागत जे पातळ आहे ते पातळ आलं. त्यानंतर ते पातळाचं परिधान करण्यात आलं. देवीला साडी चोळी नेसवण्यात आली. त्यानंतर नैवेद्य आरती करून रोज नैवेद्य आरतीची वेळ आहे ती सकाळची 7:30 वाजता आणि रात्रीची 7 वाजताची वेळ आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या आरतीचा लाभ घ्यावा व सर्वांनी आरतीला यावे ही सर्व गावकऱ्यांना, सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती. अवघ्या तालुक्याचं आराध्य दैवत शिवना तालुका सिल्लोड इथले ग्रामदैवत आई श्री शिवाई देवीच्या या उत्सवानिमित्त आज घटस्थापना करण्यात आली. भाविक मोठ्या संख्येने हजर होते. अत्यंत जाज्वल्य असं जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर अल्पावधीतच प्रकाश झोतात आलेला आहे. त्याची ख्याती राज्यभर पसरली असून राज्यभरातून भाविकांची येथे चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त नवरात्रीमध्ये प्रचंड गर्दी असते. या नवरात्रीनिमित्त आणि अष्टमीच्या होम हवनानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहून दोन्ही वेळच्या आरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समिती आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी करतो. महाराष्ट्र हिंदी विद्यालय, महाराष्ट्र हिंदी प्रचार सभा आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. यावेळी हिंदी भाषेचे तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती होती. देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी 14 सप्टेंबर 1949 रोजी जेव्हा हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला तेव्हा स्वातंत्र्यानंतर हिंदी दिवसाचा इतिहास पाहता येईल. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. ही तारीख सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडली होती. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिफारशीनंतर 1953 पासून दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जात होता. त्याच निमित्ताने हिंदी भाषा दिन हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला. शहरामध्ये असलेल्या शहागंज परिसरामध्ये हिंदी महाविद्यालयात काही दिवसांपूर्वीच विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आज हिंदी भाषा दिनानिमित्त सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिव्याख्याता डॉक्टर संध्या मोहिते, डॉक्टर चंद्रदेव कवडे, मोमिना हबीब भंडारी, अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिति होती. विजेते छात्रों का नाम यहाँ पे दिया जाएगा. प्रथम क्रमांक छात्र है कुमार कार्तिक जरे, जागृति हाई स्कूल. कुमार कार्तिक जरे, उन्होंने मंच पर आना है और इनके अभिभावक या फिर अध्यापक हो गए तो इन्होंने भी मंच पर आना है. आदमी बात और से तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ. इस सुनहरे अवसर पर
उपस्थित समारोह के अध्यक्ष परम आदरणीय श्रद्धेय माननीय डॉक्टर चंद्रमौली कवड़े सर, विधान का सन्माननीय अंबादास गांधी दादा कुछ कारणवश आ नहीं पाए। महाराष्ट्र हिंदी प्रचार सभा के अध्यक्ष आदरणीय संजय जी मोहिते मैडम, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते। सदरचे सायक्लोथॉन हे 7 हिल्स येथून सुरू होऊन क्रांती चौक, सिटी चौक, सोनेरी महल, विद्यापीठ, बीबी मकबरा, रेल्वे स्टेशन मार्गे महामंडळाच्या पर्यटक निवासापर्यंत त्याचा समारोप करण्यात आला। सदरचे सायक्लोथॉन हे औरंगाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन संचालनालय आणि भारत पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले आहे। यासाठी ADCA संघटनेचे चरणजीत सिंग संधा, निखिल कचेश्वर, अमोक जैन यांनी विशेष परिश्रम घेतले। सहभागी होणाऱ्या सर्व सायकलपटूंना प्रमाणपत्र आणि पदक वाटप करण्यात आले आहे। सदरच्या उपक्रमासाठी पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉक्टर श्रीमंत हारकर हे उपस्थित होते। पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्र किनारा सफाई, हस्तकला, गड भ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत असून रिथिंकिंग टुरिझम म्हणजेच पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे। पर्यटकांनी या उपक्रमामध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। औरंगाबादेत मध्यरात्री पोलिसांची छापेमारी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते ताब्यात, पोलिसांकडे पुरावे असतील तर कारवाई करा, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन। मनपा आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेस सुरुवात। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।